हॅलो, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि क्रीमी अशी चीझी पनीर बुर्जी. ही रेसिपी फक्त 10 मिनिटात तयार होते. चवीला मात्र एकदम हॉटेलसारखी लागते. नक्की ट्राय करून बघा. खूप यम्मी रेसिपी आहे आणि झटपट होते. चला तर मग सुरुवात करूया. एका पॅनमध्ये एक पळी तेल घ्यायचं आहे आणि त्यात एक मोठा चमचा असं बटर घालून घ्यायचं आहे. तेल आणि बटर एकत्र घ्यायचं आहे, कारण की फक्त बटर टाकलं तर ते बटर जळतं आणि त्याची चव खूप खराब लागते, कडवट. म्हणून त्याच्यासोबत तेल घालायचंच आहे. बटर आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे छान फुलून द्यायचे आहेत. जिरे छान फुलल्यावर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला छान ब्राऊन करून घ्यायचा आहे. 3 ते 4 मोठ्या हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत. काही भाज्या यात आपल्याला घालून घ्यायच्या आहेत, जसं की शिमला मिरची 1 घातलेली आहे आणि 1 टमॅटो आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्या सर्व भाज्या आपल्याला सॉफ्ट होऊन द्यायच्या आहेत, म्हणून ह्याला आपण झाकण ठेवायचं आहे 3 ते 4 मिनटं. 3 ते 4 मिनटात त्या सॉफ्ट होतात आणि बटरमध्ये व्यवस्थित अशा मेल्ट होतात. झाकण काढून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता ह्यात आपण ड्राय मसाले घालणार आहोत, जसं की 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा पावभाजी मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला आणि पावभाजी मसाल्याने ह्याला खूप छान वेगळी अशी चव येते हॉटेलसारखी. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं आहे. आता हे जे ड्राय मसाले टाकलेत, आपल्याला हे छान शिजले गेले पाहिजे, म्हणून यामध्ये आपण अर्धा पेला पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून हे ड्राय मसाले आपले मिक्स झाले पाहिजे, म्हणून 2 ते 3 मिनिटांना वाफवून घ्यायचं आहे. वाफवल्यानंतर बघू शकता किती छान बटर आणि तेल सुटसुटीत झालेलं आहे वेगळं. आता ह्यात खिसलेलं पनीर घालून घ्यायचं आहे. मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. हे सगळं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे. अजिबात चुकणार नाही, तिखट नाही, कमी मीठ वगैरे असं काहीच होणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही बुर्जी आपल्याला व्यवस्थित. आता बुर्जी आपली व्यवस्थित मिक्स झाली आहे. ह्याच्यात मी 1 चमचा साखर घातलेली आहे आणि ह्याच्यावर आता आपण शिमला मिरची, टमॅटो आणि कांदा कच्चा घालणार आहोत, कारण ते क्रंची लागतात खाताना, म्हणून व्यवस्थित हे घालून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालून 2 चमचे आपल्याला ह्याच्यात चीज घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करायचं आहे. चीज, कांदा आणि शिमला मिरची, टमॅटो मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी चिमूटभर अशी कस्तुरी मेथी अशी स्मॅश करून घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं हे सगळं आपण आणि ह्याच्यावर अगदी मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. जे आपण शिमला मिरची, कांदा आणि टमॅटो टाकलं आहे, हे क्रंची ठेवण्यासाठीच 1च मिनटं ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपली चीझी क्रीमी हॉटेल स्टाईल पनीर बुर्जी तयार आहे. ही स्ट्रीट स्टाईल चीझी पनीर बुर्जी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही ही टिफिन करता, डिनरसाठी किंवा नाश्ता करता ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक यू सो मच फॉर युअर सपोर्ट एव्हरीवन.